मनाचे श्लोक क्रमांक 110. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहम भाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. या श्लोकात समर्थ म्हणतात, तुटेवाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. याचा अर्थ जो वाद आणि निरर्थक संवाद तोडतो, थांबवतो, त्यालाच खरा शहाणा आणि ज्ञानी म्हणावे. वादातून कधीच चांगलं होत नाही, उलट मनात द्वेष आणि मतभेद वाढतात. विवेकबुद्धीने आपल्या अहंकारावर विजय मिळव. अहंकार म्हणजे मीच बरोबर, मीच श्रेष्ठ ही भावना. हाच अहंकार वाद निर्माण करतो आणि शांतता नष्ट करतो. जेव्हा विवेकाने अहंकार जिंकला जातो तेव्हा मन शुद्ध होते आणि वाद आपोआप संपतो. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. याचा अर्थ अहंकाराच्या गुणामुळे अनेक प्रकारचे वाद, तंटे आणि विकार म्हणजे मत्सर, राग, द्वेष निर्माण होतात. अहंकार हा सर्व कलहांचा मूळ आहे. मी आणि माझं याचं बंधन मनाला विकृत करतो. म्हणून समर्थ सांगतात, अहंकार नष्ट झाला की मन प्रसन्न होतं आणि वाद नष्ट होतात. जो वाद आणि संवाद थांबवतो म्हणजेच वाद घालण्याऐवजी शांत राहतो, तोच हितकारी म्हणजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी कल्याणकारी ठरतो. धन्यवाद.